नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली आहे आणि भरपूर साऱ्या अशा महिलांना ई-केवायसी केलेली आहे. अजून काही भरपूर महिला आहेत त्यांची ई-केवायसी बाकी आहे. आता एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपण म्हणजेच की आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही ई-केवायसी केली तरी सुद्धा तुमचा हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो. अशा भरपूर महिला आहेत की त्यांचा हप्ता हा बंद होणार आहे. आता त्या महिला कोणकोणत्या आहे, नक्की काय होणार आहे समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजेच की केवायसी करताना महिलेला आहे तो म्हणजेच की तुमचा आधार नंबर आणि त्यासोबत पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर. तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार नंबर, लग्न झालेलं असेल तर तुमच्या वडिलांचा आधार नंबर, जो काही आधार नंबर आहे तो दिल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे ते सगळं चेक होणार आहे. त्यामुळे महिला यांच्यामध्ये अपात्र ठरण्यात येणार आहे, हप्ता मिळणार नाही. त्या कोणत्या महिला आहे असतील अपात्र होतील, त्यांचा हप्ता मिळणार नाही, केवायसी केली तरी अशा महिला आहेत की त्यांचा हप्ता मिळणार नाही. तो आता समजून घेऊया. इथे पाहू शकता की म्हणजे आपण बघणार आहोत की तुम्ही केवायसी केली तरी सुद्धा तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे. कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार आहे आपण आधी जाणून घेणार. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. जर लाभार्थी हा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्यांचा हप्ता इथे बंद होणार आहे. ही गोष्ट सर्वात प्रथम महिलांनी लक्षात घ्यावी. दुसरा म्हणजेच की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, पयककृत्या महिला किंवा निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ अविवाहित महिला. लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजेच काय. जर तुमचं रेशन कार्ड, एका रेशन कार्डमध्ये एक विवाहित असेल किंवा एक विधवा असेल, घटस्फोटित असेल, एक महिला आणि एक मुलगी म्हणजेच की अविवाहित एक महिला आणि एक मुलगी असे इथे पात्र आहेत. विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी असे पात्र आहेत. जर जास्त असतील तर मात्र तुमच्या कुटुंबातील महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. केवायसी मध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर घेतला जाणार आहे, ज्यांच्यामध्ये ही सगळी माहिती तुमची उघड होणार आहे. त्यानंतर आपण इथे बघणार आहोत की किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजेत. जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण पाहिजे होईपर्यंत यांचा लाभ मिळणार आहे. भरपूर महिलांनी काय केलं आहे की त्यांचं कमी वय होतं आणि त्यांनी फॉर्म भरताना जास्त वय दाखवून 21 वर्ष पूर्ण असे दाखवून फॉर्म भरले आहे. त्यांचं जर वय बसत नसेल तर कमीत कमी वयाची 21 वर्ष लागणार आहेत. 21 वर्ष पूर्ण पाहिजे, त्यानंतर त्यांना लाभ भेटणार आहे. जास्तीत जास्त 65 वर्ष महिलांनी याचा फॉर्मसुद्धा केलेला आहे, म्हणजे भरताना 65च्या खाली टाकलेलं आहे आणि त्या आतमध्ये 65च्या वर ती त्यांचं वय आहे, असं सुद्धा या योजनेमध्ये झालेलं आहे. हप्ते भेटले नंतर म्हणजे काही कधी हप्ते त्यांना भेटलेले आहे. लक्षात ठेवा, 21 ते 65चे काही जो क्रायटेरिया आहे ती यांच्यामध्ये महिलांचे हप्ते चालू राहणार आहे. काही बदल करून दाखवलं असेल तर ते बंद होतील. आधार कार्डवरती तुमचं वय जर कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहे, म्हणजेच की 21 पेक्षा कमी असेल तर. चौथा म्हणजेच की लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते. जर आधार कार्डला तुमचं बँक खातं जे आहे ते लिंक असणं गरजेचं आहे, किंवा लिंक नसेल तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होईल. त्यानंतर पाचवा म्हणजेच की लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच की आता जास्त नसावे. लक्षात ठेवा, कुटुंब सांगितलं म्हणजेच की कुटुंब म्हणजे तुमचं पूर्ण रेशन कार्ड. या रेशन कार्डमध्ये जो सर्व्हिस वगैरे कोणी नोकरीला असेल तर लक्षात ठेवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न इथे नसलं पाहिजे. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असलं तर ऑटोमॅटिकली पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड लागणार आहे, म्हणजेच की आधार नंबर जाणार आहे. त्यामुळे उत्पन्न कळू शकतं आणि उत्पन्न कळल्यामुळे तुमचा जो लाभ आहे तो या ठिकाणी बंद होणार आहे. म्हणजेच की महिलांनी ही सर्वप्रथम लक्षात घ्यावे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता असे आहे का, म्हणजेच की तुमचे जर कुटुंबातील कोणी व्यक्ती इन्कम टॅक्स जर भरत असतील, समजा ITR जर भरत असतील तर हा ITR जो आहे हा रिटर्न म्हणजेच की इन्कम टॅक्स रिटर्न भरताना इथे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती दाखवत असेल तर तुमचा आधार कार्डवरून इथे समजणार आहे. पतीचा किंवा वडिलांच्या आधार कार्ड समजेल. कुटुंबामध्ये ITR भरते त्यांच्यामुळे लगेच सापडणार. त्यांचे KYC जरी केली नसेल तरी तुमचा हप्ता जो आहे तो बंद होणार आहे. त्यानंतर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी व उपग्रह मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार संस्थेमार्फत काम करत असतात. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेताना तथापि 2.5 लाख 2.5 लाखापेक्षा म्हणजेच की लाखापर्यंत उत्पन्न असेल तर बाह्य यंत्रणा कार्यरत असेल. कर्मचारी स्वयंसेवा कामगार किंवा कंत्राटपात्र असतील व 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल, म्हणजेच की तर काही कर्मचारी असतील स्वयंसेवक कामगार म्हणजे कंत्राटी कर्मचारी असतील पात्र ठरतील.
2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते हप्ता बंद होणार आहे. पतीचा असू द्या किंवा वडिलांचा असू द्या, 2.5 लाखापेक्षा जास्त जर कुटुंबामध्ये कोणी म्हणजे ज्यांची इन्कम असेल तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होणार. रेशन कार्ड लक्षात ठेवा. रेशन कार्डमध्ये महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या येणाऱ्या आर्थिक योजनेमध्ये दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहे. भरपूर अशा महिला आहेत की त्या संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल, यामध्ये महिन्याला पैसे भेटत असतील, 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ भेटत असेल तर ह्या ठिकाणी हा हप्ता बंद होणार आहे. संजय गांधी निराधार योजना असतील तर त्यांचा लाडक्या बहिणीला कोणताही लाभ भेटणार नाही, कारण त्यांना 2,500 रुपये पेन्शनही झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना कुटुंबातील प्रकारचा लाभ कुठलाही भेटणार नाही. परंतु तुम्ही जर PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांना मात्र 500 रुपये या ठिकाणी महिन्याला भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींना योजनेचा अंतर्गत 1500च्या ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे. जे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल तर या ठिकाणी भरपूर कुटुंब नसताना ज्यांच्या असतील इथे लाभ मिळणार नाही. त्यानंतर खाली इथे समजून घेणार आहोत आपण की कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड असतील, कॉर्पोरेशन असेल किंवा उपक्रम अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील, संचालक सदस्य असेल, यांच्यामध्ये लाभ मिळणार नाही. कुटुंबातील कुणालाही पैसे मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की 7 नंबरचा पॉईंट म्हणजेच की आता 4 चाकी वाहन तुमच्या पतीकडं, वडिलांकडं किंवा आधार नंबर दिला, 4 चाकी RTO म्हणजेच की रजिस्टर आहे असणार आहे. 4 चाकी वाहन त्यांच्या नावावरती असेल तर तुम्ही KYC करून तुमचा फायदा होणार नाही. KYC केल्यानंतरही तुमच्याकडे त्यापेक्षा KYC न केलेली परवडेल. ज्यांच्यामध्ये 4 चाकी वाहन आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर वळून म्हणजे शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतो तर शेतकऱ्यांच्या यांच्या माध्यमातून माफ आहे. म्हणजेच की ट्रॅक्टर असेल तर यांच्यामध्ये काही हरकत नाही. त्यांच्यामध्ये कुटुंबातील सदस्यांना नावावरती नोंदणीकृत म्हणजेच की कुटुंबाच्या नावावरती एका रेशन कार्डवरती कोणाच्या नावावरती 4 व्हीलर असेल, लक्षात 4 व्हीलर म्हणजेच की तरीसुद्धा तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होणार आहे. अशा पद्धतीने सगळे जो क्रायटेरिया महिलांना नक्की हा व्हिडिओ बघून घ्यायचा. म्हणजेच की हे सगळे या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही KYC करून तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे. जर तुम्ही या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला KYC करून सुद्धा तुमचा या ठिकाणी हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आहे तुम्हाला. धन्यवाद.